तर आज गड्ड्यावर येताना असं काय होईल वाटलंच नव्हतं. चला सांगतो, ब्लॉग पहिल्यापासून पूर्ण बघ. सकाळी गेलता बोक्यापाशी गेला तर काय त्यांनी पबजी खेळत बसलेला आणि या बारक्याला मला पिरू दे म्हणलं तर देत नव्हतं. नंतर ही दोघं काय भारी नाचत होती बघ. काल हिने भांडणं केलता, काबच केलता विचारलं तर अरे बघ ना उगं त्याला काय किड सुद्धा नव्हतं अंगावर मग असलं डेंजर आणतो चाकून. हिने पुण्यावरनं आल्यावर इथंच पडीक पडलेलं असतं बघा. या दोघांना उगं चार्जरानं आणि पाणी आणून असं पळवत होतं. मग संध्याकाळी चाललेला गड्ड्या. ही दोघं बघा कसं करायला ते. मग आला की गड्ड्यामध्ये कुठल्या पाण्यात बसायचा विचार केला. पुढे गेल्यावर ही नवीनच काय तर आलतं बघ. यात काय बसलं ना, पण इथं काय होतं काय माहिती. सगळे पोरं कशाला बघायला ते विचारला म्हणलं या पाण्यात बसायचं का, तर हे काय पळूनच चाललेले. या दोघांना म्हणलं जावा तुम्ही पुढे, आम्ही पाण्यात बसून पाण्यात बसून चाललेलो आहोत बाहेर. घरी जायला वाजलेली 11 आणि विजय म्हणून होता वडापाव खाऊन जाऊ. वडापाव तर काय भेटला नाही, पण शेवटी पान खाऊन निट्टे गेला. ब्लॉग आवडला असेल त्याला लाईक आणि फॉलो करा.